ओंकारेश्वरला आलो. ओंकारेश्वरला आल्यानंतर घाटावरती अशा सायकली ठेवल्या आणि नंतर पहिले मुंडन केलं. मुंडन केल्यानंतर पूजा केली नर्मदा नदीची. नर्मदा नदीला आवाहन केलं की बा आम्ही आता परिक्रमा करतो आहे म्हणून आमची परिक्रमा सुखरूप आणि पूर्णपणे काही खंड न पडता पूर्ण ओंकारेश्वरवरून नर्मदेचं पाणी घेऊन उज्जैनला चालला आहे. 17-18 वर्षाचा मुलगा आहे. काल आम्ही ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलली आणि फक्त जवळच 10 किलोमीटर आम्हाला उचलायला वेळ झाल्यामुळे 10 किलोमीटर अंतरावरती हे श्रीपाद श्री वल्लभ अनघा दत्त यांचा आश्रम आहे. तिथे मुक्काम केला. त्याच्या मागच्या परिसरामध्ये त्यांनी साधना ध्यानगृह केलेलं आहे. इतकं सुंदर ध्यानगृह केलेलं आहे. ते अगदी मन मोहून टाकणारं ध्यानगृह केलेलं आहे. तिथे विद्यार्थी मुजुमदार आहेत. त्या इथे ध्यानाला बसतात आणि तिथे चांगलं गुरुचरित्राचं पारायण वगैरे असे कार्यक्रम छान छान होत राहतात. हे माझ्यासोबत असलेले अजय भाऊ इथे नमस्कार करतात आहे आणि मी पण यांच्यासोबतच होतो. आम्ही रात्री मुक्काम इथे केला आणि नंतर ध्यानगृहामध्ये थोड्या वेळ बसून ध्यान केले. खूप सुंदर ध्यानगृह आहे.